नमस्कार. सर्वसामान्य जनता जेव्हा एकवटते त्यावेळेस जनतेचा विजय होतो एवढी गोष्ट नक्की आहे. काही दिवसापूर्वीच मी गेरा बिल्डरच्या एका प्रोजेक्ट संदर्भात व्हिडिओ टाकला होता आणि त्या सोसायटीमधल्या सर्व सभासदांनी मला बोलवून घेतलं होतं. त्यांची मंत्रालयाच्या कोर्टामध्ये एक केस चालू होती आणि त्या केस संदर्भात काही निकाल आलेला आहे. त्या संदर्भात आपण इथल्या लोकांशी चर्चा करूयात. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. काय झाला निकाल? निकाल तर आमच्या बाजूने लागला आहे. वाह, अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू सो मच. बरं. आणि हा काय विषय, काय निकाल एक्झॅक्टली झाला? निकाल असा झाला आहे की म्हणजे जसं तुम्हाला आधी तुम्हाला सांगितलेलं आम्ही की इथे आमचं बिल्डरची फाईट सुरू होतं. आमची सोसायटी फॉर्म केली. मागचे ऑलमोस्ट 10 वर्ष झालेत लोक राहायला आलीत, पण त्यांनी सोसायटी फॉर्म करून दिली नव्हती. तर आम्ही सोसायटी स्वतःहून फॉर्म केली एकजुटीने येऊन. आणि त्यानंतर बिल्डरची काही वेस्टेड इंटरेस्ट होते, त्यामुळे त्यांनी काहीतरी चुकीची कारणं दाखवून आमची सोसायटी बरखास्त करून घेतली होती. तर त्यात आम्ही हायर कोर्टाला अपील केलं होतं. जे आपलं मंत्रालयाचं बाबासाहेब पाटलांच्या अंतर्गत जे मंत्रालय येतं त्यात आम्ही केस अपील केली आणि शेवटी आमचा विजय झाला. म्हणजे मंत्रालयाच्या कोर्टाने तुमची बाजू ऐकून घेतली. आमची बाजू ऐकून आणि घेतली. तुमची म्हणजे बरखास्त केलेली सोसायटी परत फॉर्म केली आणि त्यांनी त्या निर्णयामध्ये सरळ सांगितलेलं आहे की ही एक सर्वसंमतीने फॉर्म झालेली सोसायटी आहे. बिल्डरनी तर सर्वप्रथम सोसायटी बनवून द्यायला पाहिजे वर्षभरामध्ये. ती त्यांनी बिल्डरनी केलं नाही. बिल्डर अजूनही क्लॅरिटी देत नाही की तो सोसायटी कसं फॉर्म करणार. तर त्यामुळे बनलेली सोसायटी ही कायद्यानुसार बरखास्त होऊ शकत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, बिल्डरनी काही चुकीची मार्ग यूज केले. जसं त्यांनी काही लोकांना फळून एक कॉन्डोमिनियम फॉर्म केला. तर त्या निर्णयामध्ये सरळ सांगितलेलं आहे की एकदा तुम्ही एखाद्या सोसायटीचे जर भाग असलात तर कायदा म्हणतो की तुम्ही दुसरीच कुठली एखादी बॉडी फॉर्म करू शकत नाही किंवा तुम्ही कुठल्या बॉडीला जॉईन करू शकत नाही. तर यामुळे ज्या कारणाला देऊन ही सोसायटी बरखास्त करण्यात आली तर ती कारणं चुकीची आहेत. आणि जी पण ऑर्डर पास करण्यात आली सोसायटी बरखास्त करणार ती सगळी ऑर्डर्स खारिज करण्यात येतात असं कोर्टाचा निर्णय आहे. बरं, योग्य तो निर्णय मिळाला. आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला खरंच हा मेसेज पोहोचवता आला आणि आम्हाला धन्यवाद म्हणायचा आहे. मी फक्त नाममात्र आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र हा जनतेला न्याय देतोय ही वस्तुस्थिती आहे. मी मागच्या वेळेस जो काही व्हिडिओ केला होता त्यावेळेस मी त्यांना ट्रोल केलं होतं, पण आज एक सामान्य जनता जेव्हा मंत्रालयाच्या कोर्टात गेली आणि यांची बरखास्त झालेली सोसायटी पुन्हा यांना ताब्यात मिळाली, त्याबद्दल मी या सगळ्या सोसायटीच्या सगळ्या सभासदांनी एकत्रपणे लढल्याबद्दल या सोसायटीच्या सगळ्या सभासदांचं मनापासून कौतुक करतो. अशाच पद्धतीने सर्वसामान्य माणूस एकत्रपणे लढला तर त्यांचा विजय होईल हा मला ठाम विश्वास आहे. बाकी काय म्हणाले आता या सगळ्या परिस्थितीवर? तुम्ही आत्ताच प्रशांतचं ऐकलं की बिल्डर काही लोकांना चुकीची आमिष दाखवतो. बरं. आणि त्याच्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी ते आपल्याच सोसायटी बरोबर न राहता तुटतात. बरं. मी एवढंच सांगू इच्छितो की संघटन में शक्ती है, एकत्रित राहा, विजय तुमचाच होईल. एकी हेच बळ. थँक्यू. अशा प्रकारे या गेरा बिल्डरचे जे काही प्रोजेक्ट्स होते आणि या प्रोजेक्टमध्ये चुकीच्या पद्धतीने बिल्डरने कारभार केलेला होता. सोसायटी फॉर्म झालेली असून सुद्धा चुकीच्या पद्धतीने ती सोसायटी बरखास्त करायचा प्रयत्न गेरा बिल्डरने केला आणि गेरा बिल्डर या केसमध्ये हारलेला आहे. आणि अजूनही अनेक प्रश्न आणि प्रॉब्लेम्स आहेत. या विषयावर ही पूर्ण सगळे सभासद एकत्र मिळून लढणार ना? नक्की. गेरा बिल्डरचं काही खरं नाही एवढं नक्की. थँक्यू.